श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र। राज्य विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व। राज्य परिवहन महामंडळाच्या बीड जिल्ह्यात 23 इलेक्ट्रॉनिक बस सुरू आणि अंबाजोगाई साहित्य संमेलन। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उबाळे यांनी पाठवलेली ही माहिती। राज्य विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व दिसून आलं। जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 जागांवर महायुतीचे तर एका जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टीमधून भाजपचे सुरेश धस, गेवराईमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित, केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा तर माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके विजयी झाले। दरम्यान जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण 67.79% मतदान झालं होतं। जिल्ह्यातल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या 2 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद साजरा केला। जागतिक एड्स दिनानिमित्त बीड इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनपर्यंत एड्स प्रतिबंधात्मक जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव जी सोनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांनी या फेरीची सुरुवात केली। सर्व उपस्थितांना एड्स मुक्त जीवन जगण्याची शपथ यावेळी देण्यात आली। राज्य परिवहन महामंडळानं इलेक्ट्रॉनिक बस सेवा सुरू केली असून या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यात 23 ई बस दाखल झाल्या आहेत। बीड जिल्ह्यात बीड ते पुणे, बीड ते छत्रपती संभाजीनगर आणि बीड ते माजलगाव या 3 मार्गावर प्रवाशांनी या बसला पसंती दिली आहे। मागील 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुमारे 2,72,44,00,000 रुपयांचं उत्पन्न या बसच्या माध्यमातून मिळालं आहे। संस्कार भारतीच्या वतीनं बीड इथं कार्तिक पौर्णिमेनिमित्त कुटुंब मेळावा घेण्यात आला। संस्कार भारती कलावंतांना प्रोत्साहित करतानाच त्यांच्यावर आपली कला राष्ट्रसेवेसाठी समर्पित करण्याची प्रेरणा देते, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनी यावेळी केलं। यावेळी बीड इथल्या ऐतिहासिक दीपमाळेवर सहस्त्र दीपालंकार आणि गायनाचा कार्यक्रम सादर झाला। बीड जिल्ह्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर, दुरुस्ती तसंच सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिनानिमित्तानं विशेष मोहीम राबवण्यात आली। वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर होण्याकरता ग्रामस्थांमध्ये गृहभेटीच्या माध्यमातून जागृती करण्यात आली। तसंच गावातल्या ग्रामपाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीच्या मदतीनं स्वच्छता फेरी काढण्यात आली। बीड इथं 2 दिवसीय जिल्हा युवा महोत्सव पार पडला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप समारंभात विविध स्पर्धांमधल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली। युवकांना अशा महोत्सवातून प्रोत्साहन मिळतं, यातूनच देशाचं भविष्य घडण्यासही मदत होते, असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं। येल्डा इथल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी तयार केलेल्या हंगामी वसतिगृहातल्या 40 पैकी 37 विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली। या विद्यार्थ्यांवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले। मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं अंबाजोगाई साहित्य संमेलन घेण्यात आलं। या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन याचबरोबर नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण यासह अनेक विषयांवर चर्चा झाली। डॉक्टर शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं। संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। माजी स्वागताध्यक्ष डॉक्टर BI खडकभावी यांच्या हस्ते जागर दिंडीचं उद्घाटन झालं। ही जागर दिंडी मुकुंदराज सभागृहात पोहोचतात सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा पुष्प देऊन सन्मान केला। संमेलनाची सांगता, विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण आणि संमेलन यशस्वी करण्याचा सत्कार या उपक्रमानं झाली। दत्त जयंतीनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या विविध दत्त मंदिरांमध्ये तसंच स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सेवेकरांनी दत्त जयंती उत्साहात साजरी केली। अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा झाला। तहसीलदार विलास सरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधिवत होमहवन आणि महापूजा करून पूर्णाहुती दिली। त्यानंतर महोत्सवाची सांगता झाली। यावर्षी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरात सलग 9 दिवस 5 ते 6 हजार महिला आराध बसल्या होत्या। केज तालुक्यातल्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणावरून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। राजकीय आरोप प्रत्यारोपांसह आंदोलनं झाल्यानं या प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला। CIDचे अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। बीड जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली असून यावर प्रशासनानं उपाययोजना करावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता। बीड शहरासह जिल्हाभरात सर्व ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। बीड इथं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत घेण्यात आली। या जिल्ह्यातून सुमारे 12,98,00,000 रकमेची 2,393 प्रकरणं निकाली काढण्यात आली। बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।